बातमी आहे देवणीमधून। देवणी तालुक्यातील वलांडी येथील मार्केटमध्ये भीषण आग लागल्याने व्यापाऱ्यांचा अतोनात नुकसान झाले। ही बाब लक्षात घेऊन तातडीने आमदार संभाजीराव पाटील निलंगेकरांनी नुकसानग्रस्त भागात भेट देऊन पाहणी करत तातडीने पंचनामा करण्याचे आदेश जागेवरच दिले। या भीषण आगीला आटोक्यात आणण्यासाठी वलांडी येथील स्थानिक नागरिक तसेच अग्निशमन दलाच्या जवानांनी दाखवलेली तत्परता व धाडसामुळे मोठा अनर्थ टळला। यावेळी झालेल्या नुकसानाची पाहणी करता मोठा अनर्थ टळल्याचे लक्षात आले। आमदार निलंगेकर यांनी यावेळी झालेल्या नुकसानाची पाहणी करून व्यापाऱ्यांशी संवाद साधला। तसेच सर्वांनी सतर्क राहून अशी घटना भविष्यात होऊ नये यासाठी काळजी घ्यावी व असेच एकमेकांना सहकार्य करण्याचे आवाहन निलंगेकरांनी सर्वांना केले। वलांडी येथील बस स्थानक चौकातील बोंबळी रोडवर जवळपास 40 ते 50 दुकाने आहेत। यातील फर्निचर व प्लायवूडच्या दुकानाला गेल्या 23 तारखेला आग लागली व या आगीने उग्र रूप घेत आजूबाजूच्या 4 ते 5 दुकानांमध्ये ही आग पसरली। यानंतर देवणी अग्निशामक दलाची 2 पथके यांच्यासह टँकरने पाणी मारून आग विझवण्याचा प्रयत्न करण्यात आला। सतर्कता म्हणून विद्युत कर्मचाऱ्यांनी विद्युत पुरवठा खंडित केल्याने पुढील मोठा अनर्थ टळून आग आटोक्यात आली व मोठी हानी टळली। यासाठी गावातील सर्व नागरिक, अधिकारी व कर्मचारी हे कौतुकास पात्र असून या सर्वांचे या धाडसासाठी अभिनंदन आमदार निलंगेकर यांनी केले। अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।